सांगतोय ना, कसं आहे, मराठी माणसाला भावनात्मक ब्लॅकमेल करण्याचं काम या दोन भावांच्या माध्यमातून चालतं. काही काम नाही. एक वेळेला या राज ठाकरेंचे 6 नगरसेवक उद्धवजींनी फोडले. त्याच उद्धव ठाकरेंच्या मंडळात लावून आज बसतायत. राज ठाकरेंचा मुलगा विभागाला त्याला उद्धवजींनी पाडला, पण उद्धवजींचा मुलगा विभागाला त्यांना राज ठाकरे निवडून दिला. तरी राज ठाकरे त्यांच्या मंडळाला बसतायत. अरे जनाची नाही मनाची थोडी ठेवा, कशा लोकांना फसवत आहे. कुणी आता आदित्यचा आवाज काय, त्याचं बोलणं काय, त्याचं अजून लग्न झालं नाही, अनेक गोष्टी पडद्याआड आहेत. कुणी कुणावरती बोलावं, अवकाश आहे का त्याची? अहो माझ्याकडे असंच केलं ना, उद्धवजी आदल्या दिवशी एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री बनवतो म्हणून सांगितलं. एका रात्रीमध्ये स्वतः बनले आणि स्वतः मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री, रामदास कदम आऊट, दिवाकर रावते आऊट. हे मराठी माणसासाठी केले त्यांनी. हे केले मराठी माणसाला संपवण्याचं पाप हे उद्धवजींनी केलंय. या सांगणार सगळ्या गोष्टी चालू आहेत. ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची शेवट. अहो पण हे किती वेळा बोलला तुम्ही? मागच्या 25 वर्षाची 5 वेळची भाषणं तुम्ही सगळे मीडियावाली माहीत ना. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, उद्धवजींची प्रत्येक महानगरपालिका निवडणुकीची भाषणं काढून बघा. हीच भाषणं आहेत. मुंबई गुजरातला जोडणार, मराठी माणसाला संपवणार, याच्या व्यतिरिक्त भाषणं काही नाहीत. तोच मुद्दा, तीच भाषणं, तेच ब्लॅकमेलिंग. हे मराठी माणसाला कळत नाही का? नवीन काय तर मुद्दा काढा ना. आणि आम्ही सांगतोय, अरे कुणाचा बाप खाली आला, 100 पिढ्या खाली आल्या, तर मुंबईला महाराष्ट्रापासून कोणाचा बाप तोडू शकत नाही. आम्ही बोलतोय, सांगतोय. पण कसं आहे बघा, झोपलेल्यांना जागा करू शकतो, झोपेचं सोंग घेतलेलं जागा करू शकत नाही. उद्धवजींनी झोपेचं सोंग घेतलंय. धन्यवाद. मला वाटतं शिवसेना भाजपच्या 160च्या वरती जातील. बोपळा राहुल नार्वेकर असं म्हटलंय. अहो मला मला सांगा, कालच्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. एकनाथ शिंदेनी 62 नगराध्यक्ष आणले. उद्धवजींनी किती आणले? 8 आणले. किती? माझी माझी मी 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 काय तुम्ही आता आहे सगळं संपलंय ना. अहो हे दोघे भाऊ आता एकत्र आले ना आज, हे उसळा सुचलेलं शहाणपण आहे. हे उसळा सुचलेलं शहाणपण आहे. म्हणजे वगाती पाठीमागून घोडे नाचवायचे हे धंद्यांचे चाललेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर असं म्हटले की मुंबईत महापौर हा भाजपचाच असेल असं त्यांनी म्हटलं. मुंबईमध्ये महापौर हा मराठी माणूस असेल आणि शिवसेना भाजपचीच असेल. त्यांनी भाजपचा